अकलूज गावातच राहते का? अहो गावाबाहेर पण कुठं नेमकी? अकोला म्हणते ती, अकोला. अकलूज हो. अकलूज. अकलूजला का? सांग ना आजी, सांग ना, राहते कुठे तू? कुठं राहते? अकलूजच्या बाहेर. कोणतं गाव? गाव कोणतं? अकलूज. अगं पण अकलूज मध्ये कुठं? एरियाचं नाव असं ना, ठिकाण ठिकाण गावाचं ठिकाण. अकलूज मध्ये कुठल्या ठिकाणी राहत्या, कुठल्या गल्लीत राहत्या असं असेल ना. कुठं? मुलाचं नाव काय तुझ्या? मुलाचं नाव सांग. मुलाचं नाव सांग. हा. प्रल्हाद पंढरीनाथ दफन. आडनाव दफन आहे का? तुमच्या मिस्टरांचं नाव काय आहे? नवऱ्याचं नाव काय तुझ्या? मधुकर. पंढरीनाथ मधुकर दफन का? एकच मुलगा आहे का? मुलगा एकच आहे का? मुलगा एकच आहे का? अजून आहे परत? मुलं किती आहे तुला? दोन आहे. दुसऱ्याचं काय नाव? सोमनाथ. सोमनाथ दफन. सोमनाथने आणले इथं. सोमनाथनी तर आणलं का? अकलूज मध्येच राहत्या का? अकलूजच्या बाहेर आहे, गावाबाहेर? कुठं पण गावाबाहेर कुठं नेमकी? आता कुठं सांगू? तसं नाही, मग आम्हाला कळलं पाहिजे ना. कळलं पाहिजे ना गाव तुझं नेमकं, म्हणजे कोणत्या ठिकाणी राहते? अकलूज काय छोटं आहे का? सिटी मोठी आहे अकलूज. म्हणजे तुझ्या मुलाला बोलून घ्यायला. हा, सांग ना. अकलूज गावातच राहते का? कुठं एरिया काय आहे? मारुती मंदिर असं काहीतरी मंदिर वगैरे असेल ना तिथं राहते गावात, असं काहीतरी गल्लीचं नाव असेल ना. हा, मग आपल्याला ॲम्ब्युलन्स करून तुला घेऊन जाता येईल ना तिथं आई? आजी सांग ना, तू व्यवस्थित सांग ना, म्हणजे तुला घेऊन जाऊ आम्ही तिथं. हा, डफळ नाव आहे का? दफन आडनाव काय तुझं? डफळ का दफन? डफळ का? आणि अकलूज मध्ये कुठं राहते ते माहितीच नाही तुला? हा, गावातच राहते. अगं गावात कुठं पण काहीतरी एरियाचं नाव असं ना. तिला ऍड्रेसच नाही करते तेवढं गावात.